महूच्या मातीमध्ये जन्मला एक मुलगा, ज्याच्या वाट्याला पाक नव्हता. भेदभाव, अपमान आणि वेगळेपणा हे सगळं सहन करत त्यानं एकच शस्त्र उचललं, ज्ञान. परदेशी विद्यापीठातून घडले ते विचार, ज्यांनी भारताच्या भविष्यासाठी एक नवा प्रकाश पेटवला. महाडचं पाणी असो की मंदिरातील देव, हक्कासाठीचा आवाज पहिल्यांदाच इतका निर्भय होईल. आणि मग भारताला मिळालं एक नवं शस्त्र, संविधान. समता, स्वातंत्र्य, बंधुता हा आहे बाबासाहेबांचा संकल्प. थकलेल्या देहाने पण जागृत आत्म्याने त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लहान होते त्यांना वर्गात बसण्याची अनुमती देखील नव्हती. बिचारे बाबासाहेब वर्गाच्या बाहेरच बसायचे. त्यांना तहान लागली तर चपराशाची वाट बघत बसावी लागत होती, कारण पाण्याच्या माठाला हात लावण्याचीही अनुमती त्यांना नव्हती. चपराशी सुद्धा उशिराच यायचा आणि दुरूनच पाणी द्यायचा. पावसात, चिखलामध्ये आणि उन्हात उष्ण तापलेल्या रस्त्यावर बाबासाहेब अनवाणी पावलांनी शाळेत जायचे, कारण त्यांना चप्पल घालण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. ही फक्त एका लहान मुलाची व्यथा नव्हती, ही होती एका महापुरुषाच्या संघर्षाची सुरुवात. या संघर्षातून बाबासाहेबांनी इतिहास घडविला आणि लाखो करोडो जनतेचं भविष्य उजळविलं. जिथे प्रवेश नाकारला तिथे इतिहास घडविला. उच्च शिक्षण प्राप्त करून बाबासाहेब देशात परत आले होते. जगामध्ये बाबासाहेबांसारखा जिद्दी माणूस शोधूनही सापडणार नाही. शाळेत शिकू देत नव्हते, 32 पदव्या संपादन केल्या. अंगाला स्पर्श होऊ देत नव्हते, ब्राह्मण बायको केली. बैलगाडीत बसू देत नव्हते, विमानाने प्रवास करायचे. मनुस्मृतीच्या कायद्यात अस्पृश्यांना कुठेच स्थान नव्हते. भारताचा संपूर्ण कायदाच बाबासाहेबांनी लिहिला. त्यांना राहण्यासाठी जागा दिली नाही. आज सर्व सरकारी जागेत व विदेशात त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांचे फोटो आणि पुतळे उभे आहेत. सलाम त्यांच्या जिद्दीला. आज संपूर्ण जग त्यांच्याकडे सिंबल ऑफ नॉलेज म्हणून बघते. ही संघर्षाची ऊर्जा कायम आमचे आयुष्य नीट करत आहे. फक्त मेंदूलाच नाही, बाबा मनगटेही आमची धीट करत आहे. ज्यांनी हिनवलं आणि डिवचलं काल आम्हाला, त्यांच्याही 7 पिढ्यांचं रक्षण आज तुझ्या नावाचं विद्यापीठ करत आहे, विद्यापीठ करत आहे. काय खुलून दिसतंय राव, काय खुलून दिसतंय राव, त्या कमानीवरती राव. काय खुलून दिसतंय राव, त्या कमानीवरती राव. आल्या जरी लाख पिढ्या नाव तुमचे मिटणार नाही. तुमच्या नावाचे याड मरेपर्यंत सुटणार नाही. आणि धुतले जरी आमच्या रक्ताने पाय तुमचे बाबा, तरी तुमचे उपकार आयुष्यभर पिटणार नाही. जय भीम.